मलाबार हिल हा दक्षिण मुंबईतील अतिशय प्रसिद्ध आणि श्रीमंत एरिया आहे. समुद्रसपाटीपासून फक्त 50 मीटर उंचीवर असलेली ही टेकडी मुंबईची एक वेगळीच दुनिया आपल्याला दाखवते. आज आपल्या व्लॉगमध्ये आपण मलाबार हिल येथील असलेलं वाळकेश्वर मंदिराचं निर्माण कसं झालं, आजूबाजूला पूर्ण समुद्र असताना मध्येच गोड पाण्याचा झरा असणारी बाणगंगा टाकी कशी काय निर्माण झाली, हँगिंग गार्डनचं रहस्य काय आहे आणि सध्या सोशल मीडियावर जास्त चर्चेत असलेली उन्नत नेचर ट्रेल बघणार आहोत. व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्टोरीज बाय पल्लवी या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे माझा सिरीजचा डे 6. चला तर एक्सप्लोर करूया. मलाबार हिल जाण्यासाठी चर्नी रोड स्टेशनवर उतरायचं आणि तिथून बाहेर आलं की इथून बसेस मिळतात आपल्याला कमला नेहरू पार्कसाठी. तर मी 106 नंबरची कमला नेहरू पार्कची बस पकडली आणि प्रवास सुरू केला. इथून तुम्हाला बसेसची फ्रिक्वेन्सी भरपूर आहे, त्यामुळे काही काळजी नाही आहे. 103, 106, 105 अशा बसेस इथून जातात. तर हा आहे कमला नेहरू पार्कचा लास्ट स्टॉप. इथून ह्या सर्कलपासून आपल्याला टर्न घेऊन मागे जायचं आहे थोडंसं, कारण आपल्याला जिथे जायचं आहे सुरुवातीला उन्नत नेचर ट्रेल ते आपण एक्सप्लोर करणार आहोत. इथून थोडंसं मागे चालत आलं की आपल्याला तिथे बोर्ड दिसतो. हे बघा, ह्या ॲरोच्या दिशेने आपल्याला थोडं चालत जायचं आहे. मुंबईमध्ये बसची फ्रिक्वेन्सी भरपूर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला फिरायसाठी बस हे बेस्ट ऑप्शन आहे. बेस्टच्या बेस्ट बसेस. आणि बसेसचं स्वरूप पूर्ण प्रकारे चेंज झालं आहे आता. बसेस खूप सुंदर झाल्या आहेत, त्या बाहेरून पण खूप सुंदर त्यांनी केलं आहे आणि आतून पण सगळ्या बसेस AC आहेत. आणि याचं मिनिमम फेअर 12 रुपये आहे. 10 ते 12 रुपये मिनिमम फेअर आहे आणि खिशाला परवडणारा आहे. थोडं पुढे सरळ चालत आलं की हा बोर्ड दिसेल, इथून आत जायचं आहे. आणि इथून थोडं सरळ चालत गेलं की आपल्याला दिसेलच एलिव्हेटेड नेचर ट्रेल. इथे यायचं असेल तर तुम्हाला आधी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या साईटवर जाऊन तुम्हाला आधी तुमचा स्लॉट बुक करावा लागतो ऑनलाईन. 25 रुपये तिकीट आहे त्याची आणि प्री बुकिंग आहे, त्याच्यामुळे इथे अगदी वेळेवर येऊन तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळणार नाही. माझा टायमिंग 4 वाजताचा होता. इथे स्लॉट बुक करावे लागतात, ते सांगेनच तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मी. हे आहे मुख्य प्रवेशद्वार, इथून एंट्री होते. आणि इथे आधी ते आपल्याला आपण ऑनलाईन काढलेलं तिकीट आपल्याला इथे स्कॅन करावं लागते, त्याच्याशिवाय एंट्री नाही आहे आतमध्ये. आणि बघा आतमध्ये, वाव, आपल्याला 1 तासाचा स्लॉट मिळतो 25 रुपयामध्ये आणि इथे मनसोक्त फिरून घ्यायचं ते 1 तासामध्ये. आतमध्ये एंट्री केल्याच तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही मुंबईमध्ये आहे म्हणून. एका वेगळ्या जगात आल्याची अनुभूती तुम्हाला इथे येईल. अजिबात कलकलाट नाही, लोकलचा आवाज नाही, कुठलाच प्रकारचा गोंधळ नाही, काही नाही, एकदम शांतता. आणि इथे येताना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की तुम्हाला, जसं की तुम्हाला ऑनलाईन तिकीट बुक करावी लागते आधीच. तुम्ही डायरेक्ट येऊ शकत नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा हा प्रकल्प आहे, त्याच्यामुळे त्यांची साईट आहे. तुम्ही नॉर्मली जरी गुगलवर सर्च केलं नेचर ट्रेल तरी तुम्हाला येऊन जाईल. त्याची वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देते. आणि त्याच्यावर क्लिक केलं की फक्त 25 रुपये तिकीट आहे. फक्त विषय की तुम्हाला ऑनलाईन तिकीट काढावे लागणार, इथे येऊन होत नाही डायरेक्ट एंट्री. मुंबईचा हा पहिलाच एलिव्हेटेड नेचर ट्रेल आहे आणि या प्रकल्पाचं पूर्ण काम होण्यासाठी जवळपास 4 वर्ष इतका वेळ लागला. 30 मार्च 2025 रोजी म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या मार्गाचं लोकार्पण करण्यात आलं, सगळ्यांसाठी खुला करण्यात आला. आणि ह्याचं इन्स्पिरेशन सिंगापूरच्या ट्री टॉप वॉक ह्या संकल्पनेतून घेण्यात आलं होतं. आणि ह्या मुंबईच्या गर्दीच्या शहरात झाडांच्या उंचीवरून निसर्ग अनुभवण्याची एक वेगळीच संधी आपल्याला इथे मिळते. एक वेगळा अनुभव आपल्याला हा नेचर ट्रेल देतो. एकीकडे हिरवीगार उंच झाडे आणि दुसरीकडे समोर दिसणारा हा अथांग समुद्र आणि ती स्कायलाईन. तुम्ही कितीही थकलेले असा, कितीही टेन्शनमध्ये असा, पण हा व्ह्यू बघून तुम्हाला एकदम रिलॅक्स फील होईल. इथे तुम्ही फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत एकदम क्वालिटी टाईम स्पेंड करायला येऊ शकता. खूप छान ठिकाण आहे हे, म्हणजे एकदा तरी आलं पाहिजे. शेवटचा पॉईंट आहे, इथून तुम्हाला युटर्न घेऊन परत जावं लागते तिकडेच जिथनं आपण एंट्री केली तिथूनच एक्झिट.
बघा, हा आहे इथला शेवटचा पॉईंट. इथून आपल्याला यू टर्न करून असं सरळ परत त्याच रस्त्याने बाहेर जायचं आहे. एवढाच हा नेचर ट्रेक आहे. पण इथला एक्सपिरियन्स खूप छान आहे. म्हणजे एकदा वन्स इन अ लाईफ, एकदाच येण्यासारखं आहे. पण यायलाच पाहिजे एकदा. छान वाटतं, खूप छान वाटतं. एकदम पीसफुल. तुम्हाला 1 तासाचा स्लॉट असतो, तो 1 तास मिळतो आपल्याला. आणि त्या 1 तासामध्ये आपल्याला खूप छान पीस अनुभवता येतो, शांतता अनुभवता येते. खूप छान वाटतं. 15 मिनटं चालून लागतील इतका हा नेचर ट्रेल आहे. हाच एक रोड आहे, ह्यानेच जायचं. तुम्ही दाखवलं तिथून यू टर्न घेऊन परत ह्याच रोडनी एक्झिटला जायचं आहे. इथे येऊन मी मस्त 1 तास शांतपणे घालवून पुढच्या स्पॉटला निघाली. आणि पुढचा स्पॉट होता माझा मलाबार हिलचा कमला नेहरू पार्क. हा पार्क जो आहे तो 1952मध्ये 1952मध्ये विकसित करण्यात आला होता. आणि हे खास करून लहान मुलांसाठी चा पार्क होता हा. आणि या पार्कची सगळ्यात खास आणि आयकॉनिक ओळख म्हणजे म्हातारीचा बूट. येस, ह्या गार्डनला आधी म्हातारीचा बूट, कोणी शू पार्क, कोणी बूट हाऊस अशा वेगवेगळ्या नावाने बोलवत होतं. पण हा साधासुद्धा बूट नाही बरं का. यामागे एक प्रसिद्ध इंग्लिश नर्सरी राईमची कल्पना आहे. देअर वॉज अन ओल्ड वुमन हू लिव्ड इन अ शू. ह्या इंग्रजी बालगीतावरून इन्स्पायर होऊन हा मोठ्या बुटाचा एक स्ट्रक्चर तयार करण्यात आला. आणि तोच आज सगळ्यात प्रसिद्ध आहे मुंबईच्या कमला नेहरू पार्कमध्ये. आणि अजून महत्त्वाची गोष्ट, हा बूट कमला नेहरू पार्कमध्ये आहे, हँगिंग गार्डनमध्ये नाही. इथून अजून एक विशेष म्हणजे इथून दिसणारा हा क्वीन नेकलेस, मरीन ड्राईव्ह आणि आपल्याला जो समोरचा समुद्र दिसतो हा नजारा इथूनच आपल्याला बघायला मिळेल. तर तुम्ही इथे आलात तर हा आयकॉनिक बूट आणि त्याच्याबरोबर दिसणारा मरीन ड्राईव्ह आणि समुद्राचा सुंदर किनारा बघायला विसरू नका. आणि बघा ना किती सुंदर गुलमोहर फुललं आहे, खूपच सुंदर वाटतं आहे. हा पार्क आणि इथून दिसणारे सुंदर नजारे बघून मी निघाली पुढच्या माझ्या ठिकाणाकडे. आणि इथून या पार्कच्या बाजूला जाऊन एक पायऱ्याचा रस्ता खाली उतरतो, तिथून मी जाऊन थेट पोचले बाबुलनाथ मंदिराजवळ. तर हे आहे बाबुलनाथ मंदिर. इथून आपल्याला आत जायचं आहे. आज आपल्याला मंदिर छान पार्क आणि ह्या सगळ्या गोष्टी एका ब्लॉगमध्ये मिळतात आहे तुम्हाला. किती छान ना. बाबुलनाथ मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असलेले मुंबईतील अतिशय प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर गिरगाव चौपाटीजवळ मलाबार हिलच्या पायथ्याशी आहे. बाबुल नावाच्या एका गुराख्यामुळे म्हणजे मेंढपाळामुळे या शिवस्थानाचा शोध लागला, म्हणून याला बाबुलनाथ असे नाव पडले, अशी एक स्थानिक श्रद्धा आहे. मंदिराची वास्तू पारंपरिक हिंदू मंदिर शैलीची असून उंच शिखर आणि सुंदर दगडी कोरीव आपल्याला दिसतं. आणि इथे बरेच भाविक आपल्याला ही जे रिच्युअल्स आहे पानावर कापूर ठेवून जाळत, तर त्यांच्या काही मागितलेल्या गोष्टी असतील ज्याला आपण कबूल करणे म्हणतो किंवा मन्नत म्हणतो, तर त्या रिच्युअल्स हे लोक फॉलो करतात. आणि मंदिरात गाभाऱ्यापर्यंत जायसाठी भरपूर पायऱ्या आहेत. तुमच्याने जर पायऱ्याने चढून जाणं होत नसेल तर इथे लिफ्टची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. तुम्ही लिफ्टने सुद्धा जाऊ शकता, पण आपण धडधाकड लोकांनी पायऱ्यात चढून गेलं पाहिजे. आणि आतमध्ये आल्यावर बघा, या मंदिराचं कोरीव काम अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे. या मंदिरात शिवासोबत पार्वती, गणेश, हनुमान व इतर देवतांची सुद्धा उपासना केली जाते. हे मंदिर एक्सप्लोर करून इथला आशीर्वाद घेऊन मी निघाली पुढे. आणि हे आहे गिरगाव चौपाटीजवळ केलेलं एक असं ठिकाण जिथून तुम्हाला समुद्राचा सुंदर व्ह्यू बघता येतो. आणि हे आत्ता केलेलं हे ठिकाण आहे. आणि इथून समुद्र बघा किती सुंदर दिसतो. ही आहे गिरगाव चौपाटी. मी म्हटली ना, गिरगाव चौपाटीच्या अगदी जवळ ते मंदिर आहे. मी गिरगाव चौपाटीपासून सरळ मलाबार हिलला तिथे कमला नेहरू पार्कजवळ उतरली. तिथून खाली पायऱ्या उतरून गेली आणि आता परत तिकडे जाते वर मलाबार हिलकडे, कारण आपलं नेक्स्ट स्टॉप आहे पानगंगा. आणि हा आहे मेन स्क्वेअर वाडकेश्वरचा. इथून आपल्याला हे बघा या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. आजही मुंबईमध्ये वाडकेश्वर एरियामध्ये आपल्याला प्राचीन संस्कृती पाहायला मिळते.
भगवान राम सीतेच्या शोधात असताना या परिसरात आले आणि त्यांनी वाळूपासून शिवलिंग तयार करून भगवान शिवाची पूजा केली अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे वाळूची ती प्रतिमा असल्यामुळे वाळू आणि ईश्वर म्हणून वाळुकेश्वर असं या ठिकाणाचं नाव आहे. आणि हा जो टँक दिसत आहे बाणगंगा, तर सीतेच्या शोधासाठीच ज्यावेळेस राम लक्ष्मण इथे आले तर रामाला तहान लागली असताना लक्ष्मणाने एक बाण मारला आणि तिथून गोड पाण्याचा झरा तयार झाला. तर तेच हे बाणगंगा टँक आहे, ज्याच्यातून गंगेसारखं गोड पाणी निघालं. हा इथल्या जागेचा इतिहास आहे. किती सुंदर ना. तर मंडळी, हा होता आजचा ब्लॉग आपला मलबार हिलचा, ज्याच्यामध्ये आपण नेचर ट्रेक बघितलं, कमला नेहरू पार्क बघितला, बाबलेश्वर मंदिर बघितलं आणि हा वाडकेश्वरचा बाणगंगा टँक बघितला. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.